अमरावती जिल्ह्यात ऑटो रिक्षातून मेफेड्रोन विकत असलेल्या 3 संशयितांना शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले। ही कारवाई शनिवारी रात्री पंचवटी चौकाजवळील एका हॉटेल समोर करण्यात आली। शेतकऱ्यांच्या कापूस बाजारात येण्याच्या काळात म्हणजेच डिसेंबर अखेरपर्यंत केंद्र शासनाने कापसावरचे 11% आयात शुल्क हटवले। त्यामुळे कापसाच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत 1 ऑक्टोबर पश्चात सिंचाई केंद्रावर शेतकऱ्यांची भिस्त राहणार आहे। दामणगाव रेल्वे तालुक्यात माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाकरिता नगर परिषदेकडून 2 ठिकाणी कृत्रिम हौदाची निर्मिती करण्यात येत असून शहरात अमृत निर्माल्य कलश फिरवण्यात येणार। मोर्शी तालुक्यात सततच्या नापिकीमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या पश्चात त्याने कर्जावर घेतलेला ट्रॅक्टर वित्त पुरवठादार खाजगी संस्थेने जप्त केला। त्याविरोधात आक्रमक भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आत्महत्याग्रस्त ट्रॅक्टर परत आणला व शेतकरी कुटुंबाच्या दारापुढे उभा केला। विधानसभा निवडणुकीच्या 1 वर्षापूर्वी राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली। केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर ही योजना आहे। या योजनेचे राज्यात फक्त 5 हप्ते देण्यात आले। त्यानंतर शासनाला या योजनेचा विसर पडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। अमरावती जिल्ह्यात महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी नागपुरी गेट येथील प्राथमिक हिंदी शाळा क्रमांक 12 तसेच उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक 7 मुझफ्फरपुरा या शाळांना भेट देऊन शाळांच्या स्थितीची पाहणी केली। बडनेरा तालुक्यात ज्येष्ठा गौरी म्हणजेच महालक्ष्मीचे थाटात आगमन झाले। सर्वत्र हा सण अत्यंत भक्तिभावाने 3 दिवस साजरा होत असतो। महालक्ष्मीला नैवेद्यामुळे 16 भाज्यांचे महत्त्व आहे। अलीकडे बाजारात 16 भाज्या एकत्रित करून विकण्याचा ट्रेंड आला आहे। 80 ते 100 रुपये किलो प्रमाणे ही भाजी बाजारात विक्रीस उपलब्ध करण्यात आली। राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि तालुका क्रीडा संकुल समितीच्या वतीने स्थानिक राजुरा बाजार मार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज क्रीडा संकुल उभारले। त्याची देखभालीच्या अभावामुळे दुर्दशा झाली। आता तर आंबट शौकीनाचा अड्डा बनला। याकडे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे दुर्लक्ष झाले। युवकांकरिता येथे तातडीने सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी क्रीडाप्रेमी करीत आहेत। नांदगाव खंडेश्वर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळण्यासाठी या भागाच्या खासदार म्हणून सतत पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन खासदार अमर काळे यांनी केले। नांदगाव खंडेश्वर येथे आजीवन प्रचारक निळकंठराव जेवडे गुरुजी यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यगौरव सोहळ्यात ते बोलत होते। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 29 ऑगस्ट रोजी बेलचे स्वतंत्र संचालक रमेश भावस्कर यांच्या संकल्पनेतून भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड तर्फे राबवण्यात येणाऱ्या स्वस्थ भारत प्रकल्प अंतर्गत फिरत्या आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले। अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने 30 एप्रिल 2023 रोजी घेतलेल्या लिपिक पदाच्या पूर्व परीक्षेचा रखडलेला निकाल जाहीर होऊन 6500 उमेदवारांना नियुक्ती आदेशही मिळाले आहे। भाजप नेते तथा माजी खासदार नवनीत राणा यांच्या पाठपुराव्याने ही बाब शक्य झाल्यामुळे अन्यायग्रस्त उमेदवारांनी शुक्रवारी नवनीत राणा यांची भेट घेऊन आभार मानले।